नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण कॉर्न पॅटीस घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मक्याचे दाणे असे क्रश करून घेतलेले आहेत, म्हणजे ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण उकडलेला बटाटा असा किसून घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा मॅश पण करू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. मग चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे, कोथिंबीर घालून घ्यायची आहे, 1 चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे, ऑर्गॅनो घालून घ्यायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग ब्रेडचे स्लाइड्सचे तुकडे असे करून घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये असे तुकडे करून घ्यायचे आहेत. मग हाताच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. बघू शकता असा डो झाला पाहिजे. मग हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. त्याला आपल्याला पॅटीसचा आकार द्यायचा आहे. तुम्ही याला टिक्की पण बोलू शकता, कॉर्न टिक्की. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता हे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. प्रथम आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून द्यायचे आहेत. आपले कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्ही हे पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटोचा सॉस ह्याच्याबरोबर तुम्ही पण खाऊ शकता. जर तुम्हाला हे कॉर्न पॅटीस माझे आवडले असेल ही रेसिपी, तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.